विद्यार्थी मित्रांनो, पेपर 1 GA ऑटोमोटिव्ह व्हेकल टेक्नॉलॉजीमधील क्लच हा पहिला चॅप्टर पूर्ण केल्यानंतर नुकतीच आपण गिअर बॉक्स म्हणजे ट्रान्समिशन बॉक्सला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. काल त्यात आपण गिअर बॉक्सचा उद्देश, आवश्यकता व कार्य, त्यानंतर गाडीच्या गतीला होणारे तीनही विरोध, त्यानंतर ट्रॅक्टिव्ह एफर किंवा ट्रॅक्टिव्ह टॉर्क, त्यानंतर गिअरबॉक्समध्ये वापरल्या जाणाऱ्या गिअरचे प्रकार आणि त्यानंतर गिअरबॉक्सचे प्रकार आणि उपप्रकार यांची नावं आपण त्या ठिकाणी फक्त पाहिली. मग आज गिअरबॉक्सचे प्रकार आणि उपप्रकार यांना प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी दोन छोटे मुद्दे त्या ठिकाणी राहिलेले आहेत, ते आपण पूर्ण करूया. कालच्या PDF हा मुद्दा त्या ठिकाणी दिला होता पण शिकवला नव्हता, त्यामुळं आज परत त्या ठिकाणी PDF आणि या व्हिडिओमध्ये पण त्या ठिकाणी तो मुद्दा घेत आहे. एक मुद्दा महत्त्वाचा आहे, गिअरबॉक्सचे तत्त्व आणि नियम. तर इथं लिहिलेलं नाही पण मी सांगतो ते ऐका. गिअरबॉक्सचं तत्त्व असं आहे की इंजिनची जी ठराविक शक्ती, ती ठराविक शक्ती तिला 2 जणांना द्यायची. ती 2 जण कोण? तर गाडीच्या गरजेनुसार त्या 2 जणांना ती शक्ती वाटून द्यायची किंवा आहे ती शक्ती त्यांना संतुलित करायची. ते 2 कोण आहेत की ज्यांना ही शक्ती द्यावी लागती? तर ते एक आहेत गोलाकार फिरण्यासाठी लागणारा जोर, बल किंवा फोर्स, त्याला म्हणतात टॉर्क. आणि दुसरं आहे वेग म्हणजे स्पीड. या दोघांना ही शक्ती द्यायची. तर आता ही शक्ती गाडीच्या गरजेनुसार दोघांना दिली जाते. तर आता एक आपण उदाहरण घेऊ. इथं लिहिलेलं नाही, फक्त बोलण्याकडे लक्ष द्या. इंजिनची शक्ती 100 आहे असं आपण काय करू, समजू. आणि गाडी आत्ता चढावरती किंवा घाट चढते किंवा चढते. मग अशा ठिकाणी तुम्हाला काय लागतं की गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जायचे. काल आपण बघितलं चढावर होणारा विरोध, गुरुत्वाकर्षणाचा विरोध आणि गाडीचं वजन मागच्या बाजूला गोळा होतं, त्यामुळं होणारा विरोध. त्यामुळं तुम्हाला गाडी चढावरती वर न्यायला जास्त ताकद किंवा टॉर्क लागतो. मग अशावेळी इंजिन काय करतं, त्याची जर 100 शक्ती असेल तर 80 शक्ती हे टॉर्कला देतं आणि 20 शक्ती कुणाच्या वाट्याला येते, गतीच्या किंवा स्पीडच्या वाट्याला येते. मग आपापच आपण बघतो चढावरती फर्स्ट गिअर टाकतो आणि त्यात काय होतं की त्या ठिकाणी गाडीचा वेग अत्यंत कमी असतो, म्हणजेच स्पीडला कमी 20 शक्ती दिली आणि सगळी शक्ती जास्त राहिलेली 80 शक्ती चाकांना जोर देण्यासाठी आपण वापरली आणि त्यामुळं चाकं जरी हळू पडली तरी त्यांना ताकद किंवा टॉर्क जास्त भेटतो आणि अशा रीतीने आपला चढ त्या ठिकाणी व्यवस्थित पार पाडला जातो. हे लक्षात ठेवा. याच्या उलट आपण लक्षात घेऊ सरळ रस्त्यावरती. तर सरळ रस्त्यावरती तुम्हाला ताकद जास्त लागत नाही, तुम्हाला स्पीडची गरज असते. मग आता 100 शक्ती इंजिन काय करतं की मगा स्पीडला त्यांनी 20 दिली ती, तर आता 80 एवढी शक्ती स्पीडला देतं आणि 20 एवढी शक्ती टॉर्कला देतं. आणि त्यामुळं तुम्हाला गाडीचा स्पीड सरळ रस्त्यावरती टॉप गिअर टाकून लहान गिअर वापरून त्या ठिकाणी जास्त ठेवता येतो आणि टॉर्कला कमी शक्ती दिल्या जाते, फक्त 20च दिल्या जाते. 80 शक्ती ही कुणाला दिली जाते, चाकं पळवण्यासाठी किंवा स्पीडला त्या ठिकाणी दिली जाते. हे कायम लक्षात ठेवा. आणि यानुसार आता गिअरबॉक्सचे तत्त्व आता लिहिलं आहे त्या ठिकाणी बघा, किंवा ज्या नोट्स आहेत त्या ठिकाणी बघा. हेडिंग दिलं गिअरबॉक्सचे तत्त्व किंवा गिअरबॉक्सचे नियम. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ गिअरबॉक्स. त्यातला पहिला मुद्दा आहे मोठ्या गिअरकडून लहान गिअर. इथं लिहिलेलं नाही पण मी सांगतो. मोठ्या गिअरकडून लहान गिअरने गती घेतली तर लहान गिअरची गती वाढते व टॉर्क कमी होतो. लिहिताना तुम्ही लहान गिअर शब्द तिथं टाकला तर तुम्हाला लवकर लक्षात येईल. दुसरा मुद्दा, लहान गिअरकडून मोठ्या गिअरने गती घेतली तर मोठ्या गिअरची गती कमी होते पण ताकद म्हणजे टॉर्क वाढतो.
तुम्हाला परत मोठा गिअर शब्द टाकायचा असेल लिहिताना तर टाका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर तिसरा मुद्दा साधा आहे. गती जो देतो गिअर त्याला ड्रायव्हर गिअर किंवा ड्राईव्ह गिअर म्हणतात, आणि जो गती घेतो दुसऱ्याकडनं त्या गिअरला ड्रिव्हन गिअर असे म्हणतात. म्हणजे गती देणारा गिअर ड्रायव्हर गिअर आणि गती घेणारा गिअर ड्रिव्हन गिअर. त्यानंतर चौथा मुद्दा, ड्रायव्हर गिअर नेहमी ड्रिव्हन गिअरच्या उलट दिशेने फिरतो. हे साहजिकच आहे. दोन गिअर एंगेज केले तर एक गिअर घड्याळाच्या दिशेने फिरत असेल तर दुसरा गिअर नेमका उलट दिशेने त्या ठिकाणी फिरतो. आणि पाचव्या मुद्द्यात पण तेच सांगितलं आहे की प्रत्येक गिअर ट्रेन म्हणण्यापेक्षा आपण इथं साधा किंवा नेहमीच्या गिअर बॉक्समध्ये सर्व ड्राईव्ह गिअर एकाच दिशेने फिरत असतील तर सर्व ड्रिव्हन गिअर त्याच्या उलट दिशेने फिरतात. चौथ्या मुद्द्यात फक्त एकाच गिअरचा आपण उल्लेख केला होता. पाचव्यात सर्व ड्राईव्ह गिअर हे सर्व ड्रिव्हन गिअरच्या उलट दिशेने त्या ठिकाणी फिरतात. यानंतरचा मुद्दा आपण पाहूया गिअरबॉक्सची रचना. प्रत्येक गिअरबॉक्सची रचना साधारणपणे सारखीच असते ऑटोमॅटिक गिअर सोडून. तर त्यात हे मुद्दे येतात बघा, हे पार्ट येतात. गिअरबॉक्सची बाहेरची बॉडी, क्लच शाफ्ट किंवा त्यालाच इनपुट शाफ्ट म्हणतात किंवा त्यालाच प्रायमरी शाफ्ट पण म्हणतात. त्यानंतर मेन शाफ्ट किंवा आउटपुट शाफ्ट आणि चौथा मेन शाफ्टवरचे गिअर. आता काही गिअरबॉक्समध्ये किंवा टू व्हीलरच्या गिअरबॉक्समध्ये गिअर एंगेज करण्यासाठी वेगळ्या अशा डॉग दात्र्या दिलेल्या असतात. त्यांना एंगेजिंग डॉग किंवा डॉग मेकॅनिझम असे म्हणतात. त्यानंतर तिसरा शाफ्ट असतो काउंटर शाफ्ट, ले शाफ्ट किंवा सेकंडरी शाफ्ट, त्याला 3 नावं आहेत. त्यानंतर ले शाफ्टवरचे गिअर, त्यानंतर रिव्हर्स आयडलर गिअरचा शाफ्ट आणि त्याच्यावरती बसवलेला रिव्हर्स आयडलर गिअर. आणि हे शाफ्ट गिअरबॉक्सच्या बॉडीत बसवण्यासाठी 3 बेरिंग, क्लच शाफ्टला 1, मेन शाफ्टला 1 आणि काउंटर शाफ्टला 1 किंवा 2 अशा त्या ठिकाणी बेरिंग असतात. आणि शेवटचं म्हणजे गिअरबॉक्सपासून गाडीत ड्रायव्हरच्या शेजारी पत्र्यावर जे गिअर शिफ्टची लिव्हर दिलेली असते यांना जोडण्यासाठी म्हणजेच गिअर बदलण्यासाठी गिअर शिफ्टिंग मेकॅनिझम दिलेले असते. आता रचना आपण बघू. गिअरबॉक्सची हाऊसिंग किंवा बॉडी ही बिडाच्या लोखंडाची म्हणजे कास्ट आयर्नची असायची. आता ॲल्युमिनियमची सुद्धा त्या ठिकाणी वापरतात. याच्यामध्ये क्लच शाफ्ट, काउंटर शाफ्ट म्हणजेच ले शाफ्ट आणि मेन शाफ्ट हे काय केलेले असतात, बेरिंगच्या साहाय्याने बसवलेले असतात. काउंटर शाफ्ट किंवा ले शाफ्टवरती गिअरबॉक्स जितक्या गिअरचा असेल तितक्या प्रमाणात गिअरची रचना केलेली असते. म्हणजे 4 गिअर असतील तर 4 गिअर हे ले शाफ्टवरचे कायमचे असतात. आता कायमचे का म्हणतोय ते पुढं बघा. काउंटर गिअर किंवा ले शाफ्टवरील सर्व गिअर हे ले शाफ्टवरती फिक्स असतात किंवा थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काउंटर शाफ्ट किंवा ले शाफ्ट हा कारखान्यात बनवतानाच अखंड बनवलेला असतो. त्यामुळं त्याच्यावरचा एक गिअर फिरला की सगळा शाफ्ट आणि त्याच्यावर राहिलेले सर्व गिअर त्या ठिकाणी फिरत असतात. हे लक्षात घ्या. ले शाफ्ट हा कसा असतो, अखंड असतो. आता मेन शाफ्ट बघू. मेन शाफ्ट हा क्लच शाफ्टच्या समोर व पुढील बाजूने क्लच शाफ्टच्या आत रोलर बेरिंगच्या साहाय्याने फिट केलेला असतो. म्हणजे लक्षात घ्या, या ठिकाणी मेन शाफ्टला जो आधार असतो एका बाजूला तो क्लच शाफ्टच्या किंवा क्लच गिअरच्या आतल्या पोकळीत निडल बेरिंग किंवा रोलर बेरिंगच्या साहाय्याने फिट केलेला असतो. तर मेन शाफ्ट मागील बाजूस बाहेरच पडतो गिअरबॉक्समधून. तिथं बेरिंग बसवलेली असते आणि तिथून तो बाहेर पडून यू जॉईंट प्रोपेलर शाफ्टला त्या ठिकाणी जोडलेला असतो. त्यानंतर क्लच शाफ्ट गिअरशी काउंटर शाफ्टचे गिअर कायम मेश असतो. काय, क्लच शाफ्टच्या गिअरशी
काउंटर शाफ्टवरचा किंवा ले शाफ्टवरचा सर्वात मोठा गिअर त्या ठिकाणी कायम मेश असतो. याचाच अर्थ क्लच फिरला की ले शाफ्टचा सर्वात मोठा गिअर किंवा काउंटर शाफ्टचा सर्वात मोठा गिअर फिरतो. आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे काउंटर शाफ्ट किंवा ले शाफ्ट अखंड असल्यामुळे त्या गिअरबरोबर संपूर्ण काउंटर शाफ्ट किंवा ले शाफ्ट आणि त्याच्यावरचे सर्व गिअर त्या ठिकाणी फिरतात. आता काउंटर शाफ्टच्या बाजूलाच एक छोटा बॉडीतच छोटी रचना करून रिव्हर्स आयडलर गिअर त्याच्या एका छोट्या रिव्हर्स आयडलर गिअरच्या शाफ्टवरती बसवलेला असतो. आता मेन शाफ्टवरचे जे फॉरवर्ड गिअर आहेत ते जेवढे गिअर आहेत त्या संख्येने दिलेले असतात. म्हणजे गाडीला समजा 4 गिअर आहेत तर मेन शाफ्टवरती त्या ठिकाणी 4 फॉरवर्ड गिअर म्हणजे पुढं जाणारे फर्स्ट, सेकंड, थर्ड, टॉप असे त्या ठिकाणी गिअर असतात. आणि ही सर्व रचना आता लक्षात घ्या. गिअर बॉक्स जर समोरून बघितलं तुम्ही तर त्या ठिकाणी डावीकडून आला क्लच शाफ्ट, बॉडीत आला, त्यात खाली आहे काउंटर शाफ्ट. काउंटर शाफ्टचा सर्वात मोठा गिअर क्लच गिअरशी एंगेज आहे आणि काउंटर शाफ्टचे गिअर असे सगळे अखंड असल्यामुळं ते पण त्या ठिकाणी फिरतात जर ले शाफ्टचा मोठा गिअर फिरला तर. आता काउंटर शाफ्टच्या वर आणि क्लच शाफ्टच्या समोर क्लच शाफ्टमध्येच आधार देऊन मेन शाफ्ट बसवलेला आहे आणि त्याच्यावरती पण त्या ठिकाणी गिअर आहेत आणि मेन शाफ्ट बाहेर पडतो बेरिंगच्या साहाय्याने. बॉडीत बेरिंग बसवली तिथं मेन शाफ्ट बाहेर पडतो आणि मागं प्रोपेलर शाफ्ट किंवा यू जॉईंट यांना स्लीप जॉईंट यांना त्या ठिकाणी बसवला जातो. आता गिअर बॉक्सवरती कवर असतं आणि त्या कवरवरती टॉप कवर त्याला म्हणतात गिअर शिफ्टिंग मेकॅनिझम आणि लिव्हर त्या ठिकाणी दिलेले असतात. म्हणजे आपल्या ड्रायव्हरच्या शेजारी डावीकडं जे गिअर शिफ्ट लिव्हर असते आणि गिअर शिफ्ट यांच्यामध्ये जी लोखंडाची जोडणी असते तिला गिअर शिफ्ट मेकॅनिझम असे म्हणतात. आता खालच्या आकृतीत बघा की सध्याच्या बहुतेक सर्व गाड्यांवरती गिअर शिफ्ट मेकॅनिझम हे ड्रायव्हरच्या शेजारी डावीकडं पत्र्यावरच त्या ठिकाणी दिलेले असते आणि हेच मेकॅनिझम सध्या वापरात आहे. याच आकृतीत उजवीकडं पूर्वीच्या काही गाड्यांमध्ये म्हणजे ॲम्बेसेटर आणि फियाट 1990-92च्या काळात म्हणजे 30-32 वर्षापूर्वी त्या दोनच गाड्यात अशी रचना असायची की स्टीअरिंगचं व्हील होतं त्याच्या खालीच गिअर शिफ्ट लिव्हर दिली जात असे. आकृतीत बघा स्टीअरिंगच्या खालच्या बाजूलाच नाव पण दिलेलं आहे त्या ठिकाणी गिअर शिफ्ट लिव्हर त्या ठिकाणी दिली जात असे आणि त्याचं मेकॅनिझम त्या पद्धतीने होतं. पण हे पूर्वीच्या गाड्यात होतं ॲम्बेसेटर आणि फियाट आणि आता बहुतेक हा प्रकार कुठेही वापरत नाही. त्यामुळं ह्या उजवीकडच्या आकृतीकडं आणि त्याच्या लिखाणाकडं लक्ष देऊ नका. तर आपल्याला डावीकडची जी आकृती ती महत्त्वाची की ज्यात गिअर शिफ्ट लिव्हर आपल्या हातात ड्रायव्हरच्या डावीकडं गाडीच्या वर बॉडीच्या पत्र्यातनं बाहेर आलेली असते आणि तिथून आपण त्या ठिकाणी गिअर टाकतो. तर गिअर शिफ्ट लिव्हर मेकॅनिझम हे गिअर बॉक्सला ह्या लिंकेजच्या साह्याने जोडलेले. गिअर बॉक्सच्या कवरमध्ये इथं 2 दाखवलेत सिलेक्टर रॉड. तर ते कुठं गिअरबॉक्स जसा प्रकार असेल आणि टॉप गिअर किती आहेत 4 आहेत 5 आहेत यावरती हे जे आडवे रॉड दाखवलेत सिलेक्टर रॉड त्यांची संख्या असते. इथं 2 दाखवलेत आणि हे आपल्या हातात असलेल्या गिअर लिव्हरला बेरिंगच्या साह्याने आणि खाली शिफ्टिंग मेकॅनिझमच्या साह्याने त्या ठिकाणी जोडलेले असतात. या सिलेक्टर रॉड आणि त्यांच्यावरती अर्धचंद्राकृती नाल म्हणजे सिलेक्टर 4 आकृतीत दाखवली अर्धगोलाकार अशी लोखंडाची नाल आहे. ती गिअरच्या बाजूला एक रिंग असते त्या रिंगच्या खाचेत अडकवलेली असते आणि हे सगळं मेकॅनिझम
आपण जे मागा म्हटलं की गिअर बॉक्स हा झाकलेला असतो, त्याच्यावरचं जे कवर असतं किंवा टॉप कवर असतं त्याने झाकलेला असतो. त्याच्यात हे सिलेक्टर रॉड बेरिंग, छोट्या बॉल बेरिंग, छोटे बॉल असतात छर्रे सायकलमध्ये असतात तसे, आणि छोट्या कॉईल स्प्रिंग यांच्या साह्याने त्या ठिकाणी टॉप कव्हरमध्ये बसवलेले असतात आणि हे सिलेक्टर फोर्क त्या ठिकाणी गिअर रिंगवरती बसतात. ज्यावेळेस तुम्ही गिअर लिव्हर हलवताल त्यावेळेस ह्या मेकॅनिझमच्या साह्याने योग्य ती, समजा फर्स्ट गिअर निवडला तर जी त्याची लिव्हर असेल ती पुढं मागं होते. त्या लिव्हरवरचा जो सिलेक्टर नाल आहे किंवा सिलेक्टर फोर्कची जी नाल आहे अर्धचंद्राकृती, ती पण हलते. आणि ती कशाच्या खाचेत बसवली तर गिअरला जोडलेल्या रिंगच्या खाचेत त्या ठिकाणी बसवली. त्यामुळं गिअर पण ह्या फोर्कबरोबर आणि सिलेक्टर रॉडबरोबर त्या ठिकाणी मागे पुढे होतो आणि आपल्याला पाहिजे तो गिअर त्या ठिकाणी त्याच्यावर असलेल्या आकड्यांनुसार सिलेक्ट करता येतो. आता रचनाच अशी केलेली असते की वर जे आपल्या माहितीसाठी दिलेले असतात आकडे, म्हणजे फर्स्ट गिअर, सेकंड गिअर, थर्ड गिअर, रिव्हर्स गिअर, त्या आकड्यांनुसारच बरोबर तोच सिलेक्टर रॉड आणि त्याच्यावरचा सिलेक्टर फोर्क आणि त्याबरोबर तोच गिअरची रिंग आणि त्याबरोबर तो गिअर मागे पुढे होतो आणि तुम्हाला गिअर त्या ठिकाणी एंगेज करता येतात किंवा डिसएंगेज करता येतात. तर हेच मेकॅनिझम हल्लीच्या सर्वच गाड्यांमध्ये वापरलेलं आहे. त्यामुळं उजवीकडचं हे जे मेकॅनिझम आहे पूर्वीच्या गाडीत होतं स्टेअरिंग व्हीलच्या खाली, ते आता वापरत नाही आहे. आणि ह्या डावीकडच्या मेकॅनिझमचंच तुम्ही लक्षात ठेवा. तर यात महत्त्वाचं आहे हे जे सिलेक्टर रॉड आहेत आणि त्याच्यावर बसवलेल्या सिलेक्टर फोर्कच्या ह्या ज्या नाल आहेत ते त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. आता एकदा गिअर टाकल्यानंतर त्या कव्हरला असलेल्या स्प्रिंग आणि बॉल हे जणू काही लॉक आहेत. त्यामुळं गिअर तो त्या स्थितीत राहतो किंवा स्लिप होत नाही किंवा सरकत होत नाही. समजा आता तुम्ही लिव्हर दाबून काय केलं बाबा, फर्स्ट गिअर टाकला तर फर्स्ट गिअरची नाल त्या ठिकाणी पुढं मागं सरकते आणि काय असेल ती सिलेक्टर रॉड आणि त्याच्यात बसवलेलं सिलेक्टर फोर्क आणि गिअर पडला की त्या कवरमधनं त्या नालमध्ये जे छोटे या ठिकाणी बारीक छिद्र आहेत, 3 दाखवलीत बघा, एक साधारणतः तशी छिद्र, त्या छिद्रात स्प्रिंग प्रसरण पावते आणि बॉल जाऊन बसतो आणि त्यामुळं हा जो सिलेक्टर रॉड आहे तो मागे पुढे होऊ शकत नाही. तुम्ही हात जरी काढला गिअर टाकून झाल्यानंतर तरी तो हलत नाही आणि त्यामुळं तुमचा गिअर पुढचा तुम्ही गिअर टाकस तोपर्यंत त्याच स्थितीत लॉक राहतो. तर अशा रीतीने आपण आज गिअर बॉक्सचं तत्त्व, नियम किंवा प्रिन्सिपल ऑफ गिअर बॉक्स, त्यानंतर साधारणतः गिअर बॉक्सची रचना, गिअर बॉक्सच्या रचनेत असलेले 3 महत्त्वाचे शाफ्ट म्हणजे क्लच शाफ्ट, इनपुट शाफ्ट, प्रायमरी शाफ्ट, हा एकाच शाफ्टचं नाव आहे. त्यानंतर मेन शाफ्ट किंवा आउटपुट शाफ्ट आणि काउंटर शाफ्ट, ले शाफ्ट किंवा सेकंडरी शाफ्ट, हे 3 महत्त्वाचे शाफ्ट, त्यांची रचना, गिअरची रचना आणि त्यानंतर गिअर बदलण्याचं मेकॅनिझम किंवा गिअर शिफ्टिंग मेकॅनिझम, गिअर लिव्हर, सिलेक्टर रॉड, अर्धचंद्राकृती नाल जी लोखंडाची असते ते सिलेक्टर फोर्क यांचा आपण अभ्यास केला. पुढच्या लेक्चरला आपण गिअर बॉक्सचे प्रकार आणि उपप्रकार यामधला मॅन्युअली ऑपरेटेड गिअर बॉक्स म्हणजे माणसाकडून टाकल्या जाणाऱ्या गिअर बॉक्सच्या प्रकारांमधला पहिला प्रकार आपण त्या ठिकाणी पाहू, स्लायडिंग मेश गिअर बॉक्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.